हॉर्मोनल इम्बॅलन्स हा तसं बघायला गेलं तर खूप कॉमन विषय आहे आणि तो तितकाच गंभीर सुद्धा आहे. PCOS, PCOD, थायरॉइड, इन्सुलिन रेझिस्टन्स, इरेग्युलर पिरियड्स, वेट गेन, हेअर फॉल, ॲक्ने हे सगळं जे आजकाल आपण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं बघतो आहोत, तर हे सगळं ह्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे घडताना दिसून येते. आणि स्त्रियांच्या बाबतीत तर हे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे आजचा जो आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि आयुर्वेद त्यावरती कशी मदत करू शकतो ते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर, आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच. माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊ की हा हार्मोन म्हणजे काय आहे आणि हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात म्हणजे नेमकं शरीरामध्ये काय होतं. तर हार्मोन्स हे एक नॅचरली तयार झालेले केमिकल्स आहेत शरीरामधले आणि ते एक मेसेंजर स्वरूपात काम करतात. म्हणजे ते शरीरातील एका ऑर्गनकडून दुसऱ्या ऑर्गनकडे एखादा मेसेज, त्याचे काम करण्याबद्दलचा मेसेज घेऊन जात असतात आणि अशा प्रकारे ते आपल्या शरीरातलं रुटीन जे आहे, जे काही सायकल्स आहेत ते नियोजन करत असतात, मॅनेज करत असतात. तर असे हे हॉर्मोन्स असतात आणि ज्या वेळेला या हॉर्मोन्सचं म्हणजे ते ग्लँड जे असतात त्या हे हॉर्मोन्स सिक्रेट करत असतात, तर ह्या हॉर्मोन्सचं जे प्रमाण आहे ते कमी किंवा जास्त होतं, तर त्यावेळेला त्याचा इम्बॅलन्स होतो, असंतुलन होतो आणि मग त्यातून पुढे जाऊन वेगवेगळ्या तक्रारी तयार व्हायला लागतात आणि त्यालाच आपण मग हॉर्मोनल डिसऑर्डर्स म्हणून नाव देऊन टाकतो. तर हे जे हॉर्मोन्स आहेत हे ज्यावेळी इम्बॅलन्स होतात तर एक खूप कॉमन ट्रेंड आजकाल आहे की हॉर्मोन्स कमी झालेत का तर लगेच त्याला हॉर्मोन्सच्या पिल द्या. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे मेसेंजर्स आहेत हॉर्मोन्स आणि हे एकमेकाशी इंटर रिलेटेड असतात. त्यामुळे एखादा हॉर्मोन जर कमी झाला तर दुसरा एखादा हॉर्मोन्स असा सिक्रेट होतो की तो सूचना देतो की हे हॉर्मोन कमी झाले, ह्याची लेवल वाढवण्याची गरज आहे. अशा प्रकारे ते एकमेकांना मेंटेन करत असतात. त्यामुळे जेव्हा एखादा हॉर्मोन कमी होतो तर लगेच आपण आर्टिफिशियल पिल्स खातो आणि त्या हॉर्मोनची लेवल मॅनेज करतो. एखादा हॉर्मोन वाढला असेल तर दुसऱ्या हॉर्मोनची पिल खातो आणि त्याला लेवलला ड्रॉप डाऊन करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे केल्यामुळे खूप मोठा धोका निर्माण होतो, जो की बऱ्याचदा सांगितला जात नाही. जेव्हा आपण शरीराला एखादी गोष्ट आयती द्यायला लागतो, रेडीमेड पुरवायला लागतो, त्यावेळेला मग शरीर ती गोष्ट बनवण्याच्या नादात पडत नाही. म्हणजे शरीर म्हणतं की आयतं मिळतंय ना, तर मग कशाला कष्ट घेऊ. आणि अशा प्रकारे हळूहळू ते शरीर ती गोष्ट बनवायची बंद करायला लागतं आणि मग कायमस्वरूपी त्या एक्सटर्नल हॉर्मोनल पिल्सवरती आपल्याला डिपेंडंट राहावं लागतं. आणि म्हणूनच ही डिपेंडन्सी क्रिएट होऊ नये म्हणून ज्यावेळेला जस्ट सुरुवात झालेली आहे, ज्यावेळेला तुम्ही जस्ट डिटेक्ट झालात किंवा जस्ट स्टार्टिंगचे साईन्स आहेत हॉर्मोनल इम्बॅलन्सचे शरीरात, त्याच वेळी करेक्ट ॲक्शन घेतली, ते हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो नॅचरली रिव्हर्स केलात, तर तुम्हाला लाईफ लॉंग कुठल्याही प्रकारच्या आर्टिफिशियल केमिकल्सवरती डिपेंड राहण्याची गरज नाही. कारण आपलं शरीर इतकं छान प्रकारे बनवलं गेलेलं आहे, इतकं छान इंटेलिजंट आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सपेक्षाही खूप जास्त इंटेलिजंट आपलं शरीर आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट बिघडल्यानंतर ती कशी रिसेट करायची हे आपल्या शरीराला पूर्ण माहिती आहे. फक्त त्याला आपल्या कॉपरेशनची गरज असते. आणि हे कॉपरेशन आपण कधी करू शकतो, जर आपल्याला नॉलेज असेल की हे जे बिघडलंय हे कशामुळे बिघडलंय आणि हे रिव्हर्स करण्यासाठी आपल्या शरीराला काय करावं लागेल हे जर आपल्यापर्यंत नॉलेज असेल, आपल्याला जर ती लाईफस्टाईलमधल्या चुका कळत असतील आणि त्या दुरुस्त करण्याचे उपाय माहिती असतील, तर आपण ह्या हार्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो नॅचरल पद्धतीने रिव्हर्स करू शकतो. आणि अशाच प्रकारचा एक कोर्स माझ्या जो मी घेत असते त्यालाच आयुर्वेदा लाईफस्टाईल मास्टर क्लास म्हणतात, जो की पूर्णपणे फ्री आहे. तुम्हाला जर तो अटेंड करायचा असेल, तुम्हाला जर का आयुर्वेद लाईफस्टाईल शिकायची असेल तर कमेंटमध्ये आयुर्वेद लाईफस्टाईल लिहा. तुम्हाला फ्री कम्युनिटीची जी कम्युनिटी आहे त्याची लिंक भेटेल आणि त्याच्यावरती तुम्हाला ह्या फ्री मास्टर क्लासची लिंक सुद्धा मिळून जाईल. तर आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. तर अशा प्रकारे हे जे हॉर्मोन्स असतात हे नॅचरली रिव्हर्स करता येऊ शकतात. हा इम्बॅलन्स हा आपण करेक्ट करू शकतो नॅचरली विदाऊट आर्टिफिशियल केमिकल मेडिसिन्स. ओके. तर आयुर्वेदाचा जो दृष्टिकोन आहे हार्मोनल इम्बॅलन्सकडे बघण्याचा, तर तो कसा आहे, तर आयुर्वेदामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्याधी हा 3 दोषांच्या माध्यमातून बघितला जातो, जसं की वात, पित्त, कफ. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर का तुमच्या शरीरामध्ये PCOS डेव्हलप झालेला आहे तर आयुर्वेद तिथे सांगतो की तिथे कफप्रधान वातदुष्टी झालेली आहे आणि त्यामुळे तो वात जो आहे तो त्या ठराविक ठिकाणी, म्हणजेच PCOS हे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड आहे, तर ह्या सिस्टममध्ये कुठेतरी दुष्ट झालेला आहे. ह्या
जो सिस्टम आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे आणि म्हणून तो प्रॉब्लेम तिथे डेव्हलप झालेला आहे. आणि जर का आपण ते वात कफ जे आहेत ते बॅलन्स करायचा प्रयत्न केला, ते बॅलन्स करण्यासाठीचे मेडिसिन्स घेतले, आपला आहार विहार त्याप्रमाणे ठेवला, ट्रीटमेंट त्याप्रमाणे केली, तर ते रिव्हर्स होऊ शकतात. त्याचबरोबर जसं की थायरॉइड आहे तर ह्याच्यामध्ये वात कफ डॉमिनन्स सांगितलेला आहे. त्यानंतर जर का तुम्हाला अँझायटी असेल, स्ट्रेस जास्त किंवा तुम्ही हायपर होत असाल जास्त, तर तुमच्यामध्ये वातपित्त दृष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये जे काही तुमच्या शरीरात ओव्हरऑल कुठलाही प्रॉब्लेम झाला तरी तो पुन्हा एकदा मुळापाशी म्हणजेच वात पित्त कफ यांच्यापाशी येऊन पोहोचतो आणि मग वात पित्त कफ कसे दुरुस्त करायचे हे आयुर्वेदाने पूर्ण व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तुमचा हॉर्मोनल डिसऑर्डर असू दे, कुठल्याही प्रकारचा इम्बॅलन्स शरीरामध्ये तयार झालेला असू दे, तो आपण करेक्ट करू शकतो. तर ह्यासाठीचे उपाय सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. पुन्हा एकदा मी सांगते तसं की हॉर्मोन्स हे मेसेंजर्स आहेत आणि हे मेसेंजर्स आहेत त्यांचं एक रिदम सेट झालेला असतो. त्यांना त्यांचं काम वेळेवर करायचं माहिती असतं की कुठल्या वेळेला कुठला हॉर्मोन तयार होणार आहे, किती प्रमाणात तयार होणार आहे आणि त्याच्याकडून कुठलं काम करून घ्यायचं आहे. पण ज्या वेळेला आपण आपली लाईफस्टाईल पूर्ण डिस्टर्ब करतो ना त्यावेळेला हे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात. जसं की सकाळी 10 ते 2 हा काळ पित्ताचा सांगितलेला आहे. ह्या वेळेमध्ये आपलं जेवण होणं गरजेचं आहे. जेवण खाल्ल्यानंतर ते पूर्ण जेवण म्हणजेच भूक लागणं, भूक लागल्यानंतर तुम्हाला जेवण मिळणं, ते जेवण पचवणं आणि त्याचं सुद्धा सार किट्ट विभाजन होणं म्हणजे त्याच्यापासून पोषक अंश न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होणं आणि जो खराब भाग आहे मल भाग आहे तो तयार होणं आणि तो वेगळा केला जाणं, हे सगळं जे प्रोसिजर आहे ना हे त्यावेळेस झालं पाहिजे. पण बऱ्याचदा कॉमनली ऑब्झर्व केलं जातं की स्त्रिया ह्या त्यांच्या कामांमध्ये ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्या घरी असतात, तर त्या बऱ्याचदा त्यांचं हाऊस होल्ड करण्यामध्ये एवढ्या गुंग असतात की त्यांना कधी 12, 1, 2 वाजता ते कळत नाही. बऱ्याचदा अशा महिला ह्या दुपारी म्हणजे सकाळी त्यांनी चहा घेतलेला असेल किंवा चहाबरोबर एखादं बिस्किट किंवा काहीतरी थोडंफार खाल्लेलं असेल तर तेवढ्याशा जे काही कंटेंट त्यांच्या शरीरामध्ये गेलेलं आहे त्याच्यानंतर ऑलमोस्ट 1:30-2 कधी कधी 2:30-3 वाजता जेवताना बघण्यात येतात. सेम टू सेम बऱ्याचदा ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्याही बाबतीत घडतं की सकाळच्या घाई गडबडीत सगळं आवरण्याच्या नादात त्या थोडंसं काहीतरी खाऊन घेतात आणि त्याच्यानंतर ऑफिसमध्ये डायरेक्टली जेव्हा लंच ब्रेक होईल तोही बऱ्याचदा जर मीटिंग झाल्या काही झालं तर पुन्हा तोही स्किप होतो. तर बऱ्याचदा लंच ब्रेकमध्ये डायरेक्टली खाताना दिसतात आणि त्यामुळे जो पित्ताचा काळ आहे ना तो काळ आहे तो स्किप होऊन जातो आणि त्यामुळे सुद्धा ही सायकल ही रिदम बिघडते. कारण त्यावेळेला जे पचन व्हायला पाहिजे त्यावेळेला तिथे काहीही नाहीये, जेवण नाहीये, मग ते हॉर्मोन्स जे आहेत ते त्यांचे सिग्नल किंवा त्यांचं मेसेजिंग प्रॉपरली करू शकत नाहीयेत आणि मग जेव्हा लॉंग टर्मसाठी आपण असले आपले रुटीन्स चुकीचे करायला लागतो त्यावेळेला हे हॉर्मोन इम्बॅलन्स व्हायला लागतात. पडलं का तुम्हाला? पडलं असेल तर लगेच यस म्हणून कमेंट करा मला. आणि सेम टू सेम तुमच्या झोपेच्या बाबतीत होतं, रात्रीचे जेवणाच्या बाबतीत होतं. झोपायच्या वेळेला तुम्ही साधारण 10 पर्यंत झोपायला पाहिजे खरं तर, परंतु तुम्ही ज्यावेळेला 11, 12, 1 पर्यंत रात्री जागेच असता त्यावेळेला जे हॉर्मोन सिक्रेट झाले पाहिजेत, बॉडी रिसेट करण्यासाठी जे सिक्रेट झाले पाहिजेत ते होत नाहीत किंवा ते झाले तरी पण त्यांना त्यांचं काम काय करायचे कळत नाही आणि मग ते गोंधळून जातात. ते मेसेंजर आहेत अगेन की हे एक प्रकारचे मेसेंजर्स आहेत आणि त्यावेळी त्यांना त्यांचं काम करण्याचं टायमिंग त्यांना कळत नाही. त्यावेळेला पुन्हा ते गोंधळून जातात आणि मग पुन्हा त्यांचा इम्बॅलन्स व्हायला लागतो. त्यामुळे जर का आपण आपलं रुटीन व्यवस्थित केलं, आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली, जितकं आपण रेग्युलरली म्हणजे आपले टायमिंग, जेवणाचे टायमिंग, झोपण्याचे टायमिंग जर का फिक्स ठेवू शकलो तरी सुद्धा आपल्याला हे हॉर्मोन्स व्यवस्थित होताना दिसतात. फक्त आणि फक्त तुम्ही जरी तुमचं झोपेचं टायमिंग व्यवस्थित केलं, रात्री स्क्रीन टाइम बघणं टाळलं, झोपायच्या आधी स्क्रीन घेतली तरी सुद्धा पुन्हा डिस्टर्बन्स आला. कारण मग आता झोपेची वेळ आहे, अंधार व्हायला पाहिजे, शांतता व्हायला पाहिजे, तर त्याऐवजी तुम्ही ब्राईट लाईटमध्ये स्क्रीन बघताय, कुठलं तरी म्युझिक ऐकताय मोठं, तर मग परत इम्बॅलन्स झाला ना की झोपायला तर जायचंय पण हे ब्राईट लाईट दिसतेय, मोठा आवाज ऐकू येतोय, म्हणजे सेन्सेस जागे आहेत आणि मग पुन्हा मग कन्फ्युजन क्रिएट झालं की नक्की झोपायचे की नाही झोपायचे, बरोबर. सो हे कन्फ्युजन आपण जितकं कमी करू तेवढे हे हॉर्मोन्स व्यवस्थित काम करणार आहेत. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजेच ही झाली दिनचर्या. त्यानंतर ऋतुचर्या. ऋतुचर्या म्हणजे सीझनल चेंजेस जे होतात. तर आहारामध्ये जेवढं तुम्ही होल ग्रेन्स खाल म्हणजेच तुम्ही धान्य जे आपल्याकडे जी नॅचरल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये मिळणारी ज्वारी, बाजरी, नाचरी ही धान्य खायला आहारामध्ये समावेश कराल. त्यानंतर तुम्ही सीझनल फ्रुट्स खाल म्हणजे ज्यावेळी ज्या फ्रूटचा सीझन आहे त्या सीझनमध्ये ते फ्रुट्स खाल. जसं की आंब्याच्या सीझनमध्ये आंबे, डाळिंबाच्या सीझनमध्ये डाळिंब, करवंदाच्या सीझनमध्ये करवंद, जांभळाच्या सीझनमध्ये जांभळ आणि फणसाच्या सीझनमध्ये फणस. हे जे सीझनल फ्रुट्स आहेत ना हे तुम्ही सीझनली खाल्लेत ना तरी सुद्धा आपले हॉर्मोन्स व्यवस्थित राहायला मदत होतं. आपल्या शरीराचं न्यूट्रिशन, कारण निसर्गाने तशी ती योजनाच केलेली असते की त्या ऋतूमध्ये तुमच्या शरीरामध्ये जो दोष वाढणार आहे
तो दोष कमी करण्यासाठी निसर्गाकडून ती योजना झालेली असते. परंतु आपण असं काही फॉलो करत नाही. आपल्याला 12ही महिने मिळतात ना, मग आपण कुठल्याही सीझनमध्ये कुठलीही फळं खातो आणि त्यामुळे सुद्धा हे आपले हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात. आणि हे फक्त महिलांच्याच बाबतीत नाही तर सगळ्यांच्याच बाबतीत आजकाल होताना दिसत आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जरी आपण फॉलो केल्या ना तरी सुद्धा आपण आपले हॉर्मोन्सना नॉर्मल ठेवू शकतो, बॅलन्स ठेवू शकतो. त्यानंतर पुढची गोष्ट जी येते करण्यासारखी ती म्हणजेच योगासन आणि प्राणायाम. तर प्राणायाममधलं जे भ्रामरी नावाचं प्राणायाम आहे ते आणि अनुलोम विलोम ह्या दोन्ही गोष्टी आपले हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी, रिसेट करण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल करताना दिसतात. त्यानंतर योग निद्रा जी सांगितलेली आहे तर योग निद्रा ही सुद्धा बॉडीसाठी, रिसेटसाठी खूप महत्त्वाची आहे. पूर्ण बॉडीचं जर असंतुलन जे झालेलं आहे ते संतुलन करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी योग निद्रेचा खूप छान प्रकारे वापर होऊ शकतो. त्यामुळे ज्या ज्या लोकांना हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत त्या लोकांनी आवर्जून योगनिद्रा केली पाहिजे. त्याचबरोबर जी 2 प्राणायाम मी सांगितली की भ्रामरी आणि अनुलोम विलोम ही दोन्ही प्राणायाम सुद्धा खूप छान काम करताना दिसून येतात. त्यानंतर रोल येतो तो पंचकर्माचा. तर पंचकर्मामध्ये आपण वाढलेले दोष जे आहेत किंवा इम्बॅलन्स झालेले दोष आहेत, खराब झालेले जे दोष आहेत ते पंचकर्मामध्ये आपल्या शरीरातून बाहेर काढत असतो. एक प्रकारे डिटॉक्स करत असतो. आणि ज्यावेळेला आपण एकदा डिटॉक्स करतो ना तर तेव्हा सुद्धा पुन्हा एकदा आपण म्हणतो की ते रिसायकल होते, म्हणजे रिसेट होतंय की जे खराब पार्ट तयार झाले शरीरामध्ये आणि त्यामुळे सुद्धा ते हॉर्मोन्स डिस्टर्ब झालेत. बिकॉज त्यांच्यावरती वर्कलोड सुद्धा वाढतो ना. ज्यावेळी टॉक्झिन शरीरामध्ये क्रिएट होतात त्यावेळी त्या हॉर्मोन्सवरती वर्कलोड वाढतो एक प्रकारे आणि तो कमी करण्यासाठी डिटॉक्स खूप छान प्रकारे काम करतं. ज्याप्रमाणे कफ शरीरामध्ये जर इम्बॅलन्स झालेला असेल, विशिएटेड झालेला असेल, वाढलेला असेल तर तो क्लीन करण्यासाठी वमन नावाचं पंचकर्म केलं जातं. जर का शरीरामध्ये पित्त दोषाची दृष्टी झालेली असेल तर त्यासाठी आपण विरेचन नावाचं पंचकर्म करतो. आणि जर का वातदोष वाढला असेल, वातदोषामुळे कुठले हार्मोन्स आपल्याला बिघडलेले दिसत असतील तर आपण बस्ती हे पंचकर्म करून घेतो. तर अशा प्रकारे आयुर्वेदात जे पंचकर्म सांगितलेले आहे त्यांचा सुद्धा उपयोग हे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस करेक्ट करण्यासाठी खूप छान प्रकारे होतो. अशा प्रकारे ओव्हरऑल महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपली बॉडी ही रिसेट होऊ शकते. त्यामुळे जर का तुमच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स डिटेक्ट झाले असतील आणि अगदी इनिशियल फेजमध्ये असतील तर तुम्ही रासायनिक जे केमिकल फॉर्ममधले आर्टिफिशियल बनवलेले हॉर्मोन्स पिल्स मिळतात तर ते न घेता नॅचरल पद्धतीने तुमचे हॉर्मोन रिव्हर्स करण्यासाठी प्रयत्न केले तर नक्की तुम्हाला यश मिळू शकतं. आणि मेन म्हणजे आयुष्यभरासाठी, लॉंग टर्मसाठी तुम्हाला त्या हॉर्मोनल पिल्सवरती डिपेंडंट नाही राहावं लागणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.